मी ना आज ना रक्षाबंधन स्पेशल घेवर बनवलं होतं, रबडीवाला घेवर. खरंच मी सुद्धा पहिल्यांदाच बनवलं आणि फर्स्ट टाईमच खाते. खरंच मला खूपच आवडलं. एवढं छान बनलेलं ना की बघा हातातून तुटून पडतं एवढं. खरंच खूपच मस्त बनलेलं. तर सगळे बोलत होते की तो नीट बनत नाही, खूप प्रॉब्लेम्स येतात बनवताना, पण मी केलं ट्राय आणि झालं. तर इथे मी चाचणी रेडी करते. 2 इलायची आणि थोडं केसर घातलं आहे त्याच्यामध्ये आणि इथे मी 1 लिटर दूध आपल्याला रबडीसाठी लागणार आहे ते मी तिथे साईडला गरम करायला ठेवलेलं आणि तिथे मी घी केलेली गरम करायला ठेवलेली आणि ती एकदम गरम होण्यासाठी मी तिथे ठेवून दिलेली. आणि इथं मी आपलं बॅटर बनवते. ह्याच्यामध्ये मी अर्धा वाटी तूप टाकलं आहे आणि याच्यामध्ये मी बर्फ ॲड केला आहे आणि हो, बर्फ घालायचा आहे आणि याला मस्त असं हलवून घ्यायचं आहे. मग असा हा बटर असतं ना आपला, तसं ते एक रेडी होतं. मग त्याच्यामध्ये आपल्याला मैदा घालायचा आहे. आपण हे आपलं काय बोलतात गेहूचं पीठ पण घालू शकतो, पण मी मैदा घातला आणि त्याच्यामध्ये अर्धा वाटी दूध ॲड केला. आणि बघा मी आहे ना घी जी आहे धूर येईपर्यंत मी त्याला ना घीला गरम केलं होतं आणि जे आपलं मिक्सचर होतं ते मी खूप थंड ठेवलेलं. त्याच्यामुळे माझे घेवर खूपच छान आले. मी एक आयडिया केलेली, माझं जे बॅटर होतं ना, मी त्याच्यामध्ये अर्धा वाटीचा ना बर्फ आहे ना त्याच्यामध्ये घालूनच ठेवला होता. म्हणजे ना माझा जे बॅटर आहे ना ते ना म्हणजे रूम टेम्परेचरमध्ये होत नव्हतं, ते थंडच राहत होतं आणि जे आपलं तूप आहे तो गरमच राहत होता. म्हणून आहे ना माझा घेवर आहे ना खूपच छान झालं. खरंच तुम्ही सुद्धा ही ट्रिक ना ट्राय करा. इथे मी आहे ना रबडी तयार करत होती. तर रबडीसाठी मी इथे मस्त आपलं दूध बघा अर्धा झालेलं आहे. त्याच्यामध्ये मी 1 स्पून आहे ना साखर घातली होती, वेलची पावडर घातलं होतं आणि याच्यामध्ये ना मी थोडंसं आहे ना मिल्क पावडर ॲड केला होता. खरंच मिल्क पावडर ॲड केल्याने रबडी माझी खूपच छान बनली होती. तुम्ही घरीसुद्धा ट्राय करा, रक्षाबंधनला ट्राय करा. खरंच जर तुम्ही ही ट्रिक वापरलात तर तुमचं घेवरसुद्धा छानच बनेल. खरंच मी फर्स्ट टाईम बनवलं होतं, पण खूप छान लागत होते. याच्यावर आहे ना आपल्याला जी चाचणी आहे ती ॲड करायची आहे अशी वरून आणि मग त्याच्यामध्ये रबडी ॲड करायची आहे साईडला. रबडी पण खूपच मस्त बनलेली. खरंच माझ्या मुलाला ना खूपच आवडलं. मी संध्याकाळी बनवले होते आणि माझा मुलगा घरी होता, तर ट्युशन जायच्या आधी त्याने 2 खाऊन गेला, एवढं त्याला आवडलं. आणि मग याच्यामध्ये मी सजावटीसाठी पिस्ता, बदाम, काजू आणि थोडे गुलाबाच्या पाकळ्या घातल्या होत्या. तुम्ही काही तुमच्या घरी जे पण आहे ते तुम्ही घालू शकता आणि तुम्ही याला तूप नाही तर तुम्ही तेलामध्ये सुद्धा बनवू शकता. खरंच खूपच छान बनतात. ट्राय करा आणि मला माझ्या यूट्यूबला सबस्क्राईब करा. मी आता तुम्हाला माझ्या घरी खूप न्यू रेसिपी बनवून ट्राय करून तुम्हाला पाठवणार आहे.